जय जयवंतीच्या घरीच ठाकरेंची भाऊबीज साजरी होती। अगदी थोड्याच वेळात आदित्य आणि तेजस देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत। यंदा ठाकरे कुटुंबाची एकत्र भाऊबीज संपूर्ण महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे। जय जयवंती देशपांडे यांच्या घरीच दोघे ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सह कुटुंब या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे छोटे ठाकरे बंधू आणि मोठे ठाकरे बंधू दोघे सगळ्यांचीच एकत्र भाऊबीज या ठिकाणी पार पडणार आहे। जरा थांबा, तिथेच थांबा जरा। दिवाळीच्या शुभेच्छा। आपण पाहतोय आदित्य ठाकरे या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत आणि जय जयवंती देशपांडे यांच्या घरी ही भाऊबीज जी आहे ती ठाकरे कुटुंबाची भाऊबीज या ठिकाणी जय जयवंती देशपांडे या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बहिणीच्या घरी या ठिकाणी साजरी केली जात आहे। आणि आपण बघतोय त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी जो आहे तो दाखल झालेला बघायला मिळत आहे। आता सध्या आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अर्थात आपण बघतोय की काही वेळेपूर्वी या ठिकाणी राज ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेले होते। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची पत्नी जय जयवंती देशपांडे यांच्या घरी खरं तर ही भाऊबीज साजरी होते। यासोबतच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील या ठिकाणी भाऊबीज साजरी करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची बहीण उर्वशी ठाकरे देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच आपण बघतोय की ठाकरे कुटुंबाची भाऊबीज या निमित्तानं या ठिकाणी एकत्ररित्या ही साजरी होत असलेलं सध्या बघायला मिळत आहे। आपण पाहतोय बऱ्याच वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे। ठाकरे बंधूंची दिवाळी यंदा बऱ्याच वर्षानंतर एकत्र साजरे होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता जय जयवंती देशपांडे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। तर अगदी आता नुकतंच आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तेजस ठाकरे देखील भाऊबीज साजरी करण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। तर तेजस, आदित्य आणि अमित ठाकरे यांची देखील भाऊबीज आज इथे होणार आहे। राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे ही एकुलती एक ठाकरे घराण्याची कन्या आहे आणि त्याच आज आदित्य, अमित आणि तेजस ठाकरेंना ओवाळणी करतील आणि भाऊबीज साजरी करतील। तर गेल्या 3ऱ्या महिन्यातली ही 9वी भेट आहे ठाकरे बंधूंची। त्यांच्या भेटीगाठी वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आणि दिवाळी निमित्तानं आपण पाहतोय की ठाकरे कुटुंब 3दा एकत्र आलेलं आहे। काल राज ठाकरेंच्या आईंचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले होते। त्यावेळेस त्यांची भेट झालेली होती। त्याआधी मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं होतं। तर असं आपण पाहतोय की गेल्या दिवाळीमध्ये, यंदाच्या दिवाळीमध्ये ठाकरे बंधूंची 3री भेट आज होतीये। तर ठाकरे बंधूंची भाऊबीज राज ठाकरेंची बहीण जय जयवंती देशपांडे यांच्या घरी साजरी होणार आहे। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे देखील याच ठिकाणी भाऊबीजेसाठी दाखल झालेले आहेत आणि यंदा ठाकरे कुटुंब एकत्र आलेले आहेत भाऊबीजेसाठी आणि त्यांच्या एकत्र येण्याने एक भावनिक, एक पारिवारिक वातावरण निर्माण झालेलं आहे। संपूर्ण शिवसैनिकांमध्ये यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे। बऱ्याच वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करतात। आपण इथे दृश्य पाहतोय की राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले होते। त्यांच्या पाठोपाठ लगेचच आता नुकतेच आदित्य ठाकरे देखील, तेजस ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। यंदा ठाकरे कुटुंबियांची भाऊबीज जय जयवंती ठाकरे यांच्या घरी साजरी होतीये। तर गेल्या 3ऱ्या महिन्यातली ही 9वी भेट आहे। एक पारिवारिक क्षण आपल्याला पाहायला मिळतोय। जरा थांबा, तिथेच थांबा जरा। दिवाळीच्या शुभेच्छा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट म्हणजे कौटुंबिक क्षण नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारी ही भेट मानली जाते। एक ऐतिहासिक क्षण आपण पाहतोय। जरा थांबा, तिथेच थांबा जरा। दिवाळीच्या शुभेच्छा। तर आदित्य ठाकरेंनी सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।